आपल्या गुरुबंधूंचा कुरुक्षेत्रात झालेला मृत्यू, पांडवांनी कुटिलतेने केलेला पिता द्रोणाचार्यांचा वध आणि धुळीस मिळालेलं कौरव सैन्य, हे सगळं बघायला अश्वत्थामा एकटा मागे उरला होता. दुर्योधनाने मरतेवेळी त्याला सेनापती बनवून त्याच्याकडून पांडवांचा विनाशाचं वचन घेत प्राण सोडला होता आणि अश्वत्थामाला काहीही करून हे वचन पूर्ण करायचं होतं. ज्या दिवशी युद्ध संपलं त्याच दिवशी तो पांडवांच्या शिबिरात शिरला आणि पांडव समजून त्यानं द्रौपदीच्या पुत्रांची म्हणजेच प्रतिपांडवांची हत्या केली. पण लवकरच त्याला आपली चूक कळाली आणि अश्वत्थामा तिथून पसार झाला. पण तरीही त्याचा सूड काही पूर्ण झाला नव्हता. त्याला सर्व पांडव वंशाचा नाश करायचा होता आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. म्हणून त्यानं अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भात वाढणाऱ्या एकमेव पांडवाच्या वंशजावर ब्रह्मास्त्र डागलं. त्यानं ते अस्त्र डागलं खरं, पण ते काही उत्तरापर्यंत पोचलं नाही. भगवान श्रीकृष्णांनी ते परतून लावलं आणि अश्वत्थामाला भयंकर शापाचा धनी बनवलं, ज्यामुळे त्याला कपाळावर जखम घेऊन आजही वावरावं लागतं असं म्हणतात. महाभारतातला हा किस्सा तुम्ही ऐकलाच असेल. पण मंडळी, पुढं मग त्या पांडवांच्या वंशजांचं काय झालं? पांडवांचे वंशज अजूनही भारतात आहेत का? असतील तर ते सध्या काय करतात? याच प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. मंडळी, पांडवांच्या वंशजासोबत जाणून घेण्याआधी आपल्याला त्यांच्या कुळाची बॅक हिस्ट्री माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याचं झालं असं: हस्तिनापूर नरेश राजा शांतनू हे देवी गंगेच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमसंबंधातून त्यांना एका पुत्राची प्राप्ती झाली. त्याचं नाव त्यांनी ठेवलं भीष्म. हे भीष्म पूर्वजन्मी देवगणातल्या 8 वसूपैकी एक होते असं म्हणतात. पुढे जाऊन तेच भीष्म महाभारतात पितामह म्हणून ओळखले जाऊ लागले. दरम्यान राजा शांतनू एकदा वनात गेलेले असताना त्यांना देवी सत्यवती या मत्स्यकन्या दिसल्या. त्यांचं अभूतपूर्व सौंदर्य पाहून राजा शांतनू हे पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडले. आता या सत्यवती यांच्या जन्माची पण एक वेगळी गोष्ट आहे, ती पुन्हा केव्हा तरी. दरम्यान तेव्हा देवी सत्यवती यांचा सांभाळ करणाऱ्या वडिलांकडे राजा शांतनू यांनी त्यांचा हात मागितला. तेव्हा सत्यवती यांच्या वडिलांनी म्हणे शांतनूकडून असं वचन घेतलं की सत्यवतीच्या पोटी जन्म झालेल्या मुलांना तू हस्तिनापुराचा राजा करणार असशील तरच मी तिचं लग्न तुझ्याशी लावून देईन. त्यावेळी प्रेमभावनेच्या भरात राजा शांतनू यांनी त्यांना वचन देऊन टाकलं. दरम्यान वडिलांचे ते वचन मोडू नये म्हणून शांतनू आणि गंगादेवीचे पुत्र भीष्म यांनी पुढे जाऊन त्यांचे वंशज हस्तिनापुराच्या सत्तेत वाटा मागू नयेत यासाठी हा जन्म अविवाहित राहण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली. त्यानंतरच देवी सत्यवती आणि राजा शांतनू यांचा विवाह झाला आणि त्यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य नावाची 2 मुलं झाली. पण मुलांच्या जन्मानंतर हस्तिनापूर नरेश राजा शांतनू स्वर्गवासी झाले. पुढे मग भीष्म पितामह यांनी त्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. दरम्यान पुढे गंधर्वासोबतच्या लढाईत चित्रांगद मारले गेले. म्हणून भीष्म यांनी कुरुवंशाच्या वाढीसाठी विचित्रवीर्य यांचा विवाह अंबिका आणि अंबालिका या 2 राण्यांची लावून दिला. पण एके दिवशी क्षयरोगामुळे विचित्र यांचाही मृत्यू झाला. मग मात्र भीष्म पितामह यांच्यापुढे गादीवर कुणाला बसवायचं असा प्रश्न उभा राहिला. कारण स्वतः त्यांनी अजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतली होती आणि सत्यवती यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. तेव्हा मग देवी सत्यवती यांना भूतकाळात त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगांची आठवण झाली. ते म्हणजे जेव्हा त्या निषादकन्या म्हणून नदीकिनारी बोट चालवायचं काम करायच्या तेव्हा पराशर ऋषींनी त्यांच्यासोबत प्रवास केला होता. त्यावेळी त्यांनी सत्यवती यांच्या रूपावर फावून त्यांच्याकडून पुत्रप्राप्तीची मागणी केली होती आणि ते विधीचं विधान आहे, परमात्म्याची इच्छा आहे असं सांगितलं होतं. आणि असंही सांगितलं की या काठावरून त्या काठाला जाईस्तोवर तुला माझ्या योग साधनेने पुत्ररत्न प्राप्त होईल आणि त्या काठाला पोचल्यानंतर तू पुन्हा एकदा कुमारिका होशील. दरम्यान सत्यवती यांनी तेव्हा हीच परमपित्याची इच्छा म्हणून होकार दिला होता. पुढे पराशर ऋषींच्या योग साधनेमुळे नदीच्या मध्यभागी असताना वेदांमध्ये पारंगत असणाऱ्या पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव ठेवलं गेलं वेदव्यास, जे पुढे जाऊन महर्षी व्यास या नावानं ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्यापासून महाभारताची पाळंमुळं रोवली गेली. आता ती कशी हे पुढं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल. बोटीत व्यासांचा जन्म झाला आणि पराशर ऋषी व्यासांना घेऊन तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेले. पण तेव्हा जाताना महर्षी व्यासांनी त्यांची माता सत्यवती असं वचन दिलं होतं की जेव्हा कधी तू अडचणीच्या वेळी माझी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्या सेवेसाठी हजर राहीन. त्या घटनेची आठवण झाल्यानंतर सत्यवती यांनी महर्षी व्यास या आपल्या पुत्राचं स्मरण केलं आणि ते आल्यानंतर त्यांना सांगितलं की हे पुत्र, तुमचे सर्व भाऊ निपुत्रिक होऊन मृत्यू पावले, म्हणून माझ्या वंशाचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी मी तुला त्यांच्या पत्नीपासून मुलं उत्पन्न करण्याची आज्ञा देते. तेव्हा महर्षी व्यासांनी त्यांची आज्ञा मान्य केली आणि म्हणाले, माते, तू त्या दोन्ही राण्यांना 1 वर्ष उपवास करायला सांग, तरच त्या गरोदर राहतील.
पुढे 1 वर्ष उलटल्यावर वेदव्यास प्रथम थोरल्या राणी अंबिकेकडे गेले. त्याच्या पराक्रमाच्या भीतीनं अंबिकेने डोळे मिटले. त्यानंतर महर्षी व्यास आपल्या आईकडे परत आले आणि म्हणाले, माते, अंबिकेला खूप तेजस्वी मुलगा होईल, पण डोळे बंद केल्यामुळे तो आंधळा होईल. आणि मग तिच्या पोटी धृतराष्ट्राचा जन्म झाला. पण धृतराष्ट्राला त्या आंधळ्या मुलाच्या जन्मात खूप दुःख झालं होतं. पुढे महर्षी व्यास दुसऱ्या राण्या अंबालिकेकडे गेले, पण त्यांना पाहून अंबालिका पिवळी पडली. तिच्या खोलीतून परत आल्यावर महर्षी व्यास सत्यवतीला म्हणाले, माते, अंबालिका रोगानं ग्रस्त असलेल्या एका पुत्राला जन्म देईल. आणि मग तिच्या पोटी पांडूचा जन्म झाला. पांडू जन्मताच तेजस्वी होता, पण त्याच्या आजारपणाच्या भविष्यवाणीमुळे सत्यवती आणखीनच दुःखी झाल्या. आणि मग तिनं थोरल्या राणी अंबिकेला पुन्हा महर्षी व्यासांकडे जाण्याची आज्ञा दिली. त्यावेळी थोरली राणी स्वतः न जाता आपल्या दाशीला महर्षी व्यासांकडे घेऊन गेली. त्यावेळी महर्षी व्यास माता सत्यवतीकडे परत आले आणि म्हणाले, माते, या दाशीच्या पोटी वेद आणि वेदांत पारंगत असा पुण्यवान पुत्र जन्माला येईल. आणि असं म्हणून वेदव्यास अर्थात महर्षी व्यास तपश्चर्या करण्यासाठी पुन्हा वनात निघून गेले. पुढे मग त्या दाशीच्या पोटी महर्षी विदुराचाच जन्म झाला. आणि मग पुढे धृतराष्ट्राच्या पोटी 100 कौरव, पांडवाच्या पोटी 5 पांडव जन्माला आले. आणि त्यांच्यामध्ये जे महाभारत झालं ते तुम्ही ऐकलंच असेल. त्या 5 पांडवांच्या पुत्रांपैकी अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या पोटी वाढत असलेल्या कुरुवंशाच्या वंशजाला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थामाने डागलेलं ब्रह्मास्त्र पालटून लावलं आणि उत्तरेचा गर्भ सुरक्षित राहिला. पुढे उत्तरेला मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं परीक्षित. पुराणात सांगितल्याप्रमाणे पुढे परीक्षितपासून जन्मेजयांचा जन्म झाला. जन्मेजयानंतर अनुक्रमे शतानिका, अश्वमेधदत्त, दिसीम कृष्ण, निचक्षु, उष्ण, चित्ररथ, सुचित्ररथ, वृषिमात, सुसेना, रुचा, नृक्षा, सुखीबाला, परिप्लव, सुनया, मेध्विन, नृपंजय, ध्रुव, वृषभद्र असे एक महान राजे जन्माला आले. त्या सर्वांची राजधानी प्रथम हस्तिनापूर होती आणि नंतर ती कालानुसार बदलत गेली. शतानिकी आणि उदयन हे बुद्धकाळात जन्माला आल्या होते असं म्हणतात. उदयनानंतर अहिनेर, निर्मित्र आणि क्षेमाका जन्माला आले. तिथूनपासून ते तुंगपालपर्यंत पांडवांच्या तब्बल 80 पिढ्यांची नोंद आहे. पुढे मग तुंगपालानंतर अनंगपाल तवर या राजाचा उल्लेख आढळतो. हा राजा दिल्लीचा संस्थापक होता अशी आख्यायिका आहे. पण असं म्हणतात की पुढे शाकंबरी राज्याचे राजे विग्रहराज चौहान यांनी दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्लीत चौहान साम्राज्य राज्यात आली. दिल्लीवर आपला अधिकार राहावा म्हणून पुढे तवर राजे चौहानांचे सामंत बनून राहिले आणि त्यांनी त्यांचा अधिकार कायम ठेवला. पण नंतर पृथ्वीराज चौहानांची सत्ता गेली आणि त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या तवर राजांनी दिल्ली सोडून राजस्थानच्या बहरोडला त्यांचं बस्थानक हलवलं. पण तोवर दिल्लीवर परकीय आक्रमण सुरू झाली आणि तिथल्या पांडव वंशाच्या तवर कुळ्याला वाचवण्यासाठी बहरोडचे शेवटचे तवर रणजित सिंह यांनी त्यांची मुलं अजमलजी आणि धनरूटजी यांना पश्चिमेला राजपूत क्षेत्रात पाठवून दिलं. पुढे त्या तवरांच्या कुळात जन्म झाला पोखरणचा रामदेवजीचा आणि त्यानंतर मात्र त्यांच्या वंशाच्या पुढे स्पष्ट असा उल्लेख सापडत नाही. पण मंडळी, हे तवर घराणं नाही तर भारतात अजूनही अशी गावं आहेत जिथं पांडवांचे वंशज असल्याचा दावा केला जातो. त्यापैकीच एक गाव आहे कलाप. हे कलाप गाव देवभूमी उत्तराखंडच्या टन्स व्हॅलीमध्ये बसलेलं आहे आणि ती संपूर्ण दरी महाभारताचं जन्मस्थान मानली जाते. असं मानलं जातं की रामायण आणि महाभारताचा इतिहास या गावाशी जोडला गेला आहे. याच कारणास्तव तिथले लोक अजूनही स्वतःला पांडव आणि कौरवांचे वंशज म्हणतात. त्या गावात कर्णाचे एक भव्य मंदिर आहे आणि तिथं दर 10 वर्षांनी कर्ण महाराज उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी तिथले लोक महाभारतातल्या अनेक कथा सादर करतात. याच पद्धतीनं स्वतःला पांडवांचे वंशज मानणाऱ्यांपैकी एक दुसरे गाव आहे आणि ते म्हणजे मध्य प्रदेशातील बैतूल. त्या बैतूल गावात राजझड समाजाची लोकं राहतात. त्या गावात पांडवांबद्दल अशी एक आख्यायिका सांगितली जाते की एकदा पांडव वनवासात भटकत होते तेव्हा त्यांना प्रचंड तहान लागली होती. पण खूप शोध घेऊनही त्यांना पाणी मिळालं नाही. पुढे बऱ्याच वेळानंतर त्यांना नाहल समाजाचा एक व्यक्ती तिथं दिसला. पांडवांनी त्याला पाणी कुठं मिळेल असं विचारलं. मात्र नाहलनं ते सांगण्यासाठी एक अट ठेवली. तो म्हणाला, मी तुम्हाला पाण्याचा स्रोत कुठं आहे ते सांगतो, पण ते सांगितल्यानंतर पांडवांनी त्यांच्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत लावून द्यावा अशी अट त्यानं ठेवली. पण पांडवांना मुळात बहीणच नव्हती. पण पांडवांनी बोंडाईज नावाच्या एका राजझड समाजाच्या मुलीला आपली बहीण मानलं होतं. त्यांनी तिचं लग्न नाहलसोबत लावून देण्याचं नक्की केलं. त्यानंतर नाहलनं त्यांना पाण्याचा स्रोत दाखवला. पांडव पाणी पिऊन तृप्त झाले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे बोंडाईचं लग्न नाहलसोबत लावून दिलं. त्या लग्नात पांडवांना सतीची परीक्षा म्हणून नाहलनं त्यांना काट्यावर झोपायला लावलं. पांडवांनी एकामागे एक काट्यातोडी घेऊन ती सतोपरीक्षा दिली आणि बहिणीचं लग्न पार पाडलं. त्यामुळे बैतूल गावातली राजझड समाजाची लोक आजही स्वतःला पांडवांचे वंशज मानतात आणि उत्सवादरम्यान काट्यावर झोपून सत्वपरीक्षा देतात. तसेच बहीणश्री गेल्याचा आनंदही थाटामाटात साजरा करतात. तुम्हाला पांडवांच्या वंशजांची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या नेमका मुद्दा काय या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब